सो आता तुम्ही मेनिस्कस टेअरबद्दल बोलला, सो त्याच्याबद्दलही आम्हाला खूप प्रश्न आले की जर का कुणाला मेनिस्कस टेअर डायग्नोज झाला असेल, त्यांनी MRI केला आणि मेनिस्कस टेअर झालाय असं सांगण्यात आलंय, पण आता इन्स्टेड ऑफ सर्जरी त्यांना प्लेटलेट रिच प्लाझ्मा बद्दल कळलं आणि त्यात लोकांचा असा प्रश्न असतो की मेनिस्कस टेअर मध्ये मग PRP इंजेक्शन घेतलं जावं का? तर इंजेक्शन PRP हा एक वेगळा प्रकार आहे, प्लेटलेट रिच प्लाझ्मा. ह्याचा उपयोग काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. त्याच्याबद्दल आपण थोडं पुढे बोलू. पण जो तुमचा आता एक स्पेसिफिक प्रश्न आहे की मेनिस्कस टेअर मध्ये इंजेक्शन दिल्याने फायदा होईल, तर सर्वप्रथम आपण समजून घ्यायला पाहिजे की मेनिस्कस टेअरचे 3 ग्रेड्स असतात, जे MRI वर आपण बघतो की ग्रेड 1 की तो मेनिस्कसच्या आत टेअर आहे, ग्रेड 2 थोडा मोठा, आणि ग्रेड 3 म्हणजे तो आर्टिक्युलर सरफेस मेनिस्कल सरफेस पर्यंत जातोय, तो कम्प्लीट टेअर आहे. तर अशा टेअर्स मध्ये PRP इंजेक्शन देणं योग्य नाही, कारण त्यांनी नुसतंच इंजेक्शन PRPनी तो मेनिस्कस टेअर हील होऊ शकत नाही. त्याला तुम्ही ती ट्रीटमेंट दिली पाहिजे. जर मेनिस्कस टेअर मोठा असेल तर रिपेअर केला पाहिजे, आणि एक कंज्युएंट थेरपी किंवा कॉन्कॉमिटंट थेरपी म्हणून मेनिस्कस बरा हील होण्यासाठी म्हणून आपण PRP इंजेक्शन देऊ शकतो. त्याचा फायदा तसं पाहिलं तर PRPचे उपयोग आहेत टेंडिनायटिस मध्ये, खांद्याचे काही टेंडनची दुखापत आहे, टेंडोॲचिलिस आहे, तुमचे टेनोफ्युलर लिगामेंट्स आहेत, अँकल स्प्रेन्स आहेत, तर त्याच्यात PRP इंजेक्शनचा फायदा होतो. पण फक्त मेनिस्कस टेअर असेल तर मग ते आपल्याला जपून वापरायला लागेल.